पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीतून अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन अग्निशस्त्र जप्तीसह टेम्पो वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला गेला. संबंधित कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळतर्फे करण्यात आली आहे. दिनांक 14 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गुन्हेगार शोध व अवैध धंदेविरुद्ध कारवाई करण्याकामी हजर असताना रात्री पथकास मुखबिराद्वारे माहिती मिळाली की एका काळ्या रंगाचे लाल पट्टा असलेल्या पल्सर मोटरसायकलवर असलेल्या 3 इसमांजवळ देशी बनावटीची पिस्टल असून ते उमरखेड येथून हदगाव मार्गे नांदेडकडे जाणार आहेत. ज्या आधारावर ग्राउंड झिरोवर जाऊन आरोपी तांतील एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला व 2 इसम मोक्यावर मिळून आले. शेख वाजिद उर्फ सरदार शेख उमर वय वर्ष 24 आणि अनिल सुरेश पवार वय वर्ष 24 असे आरोपितांची नावे आहेत. यांच्या अंगधर्तीमध्ये एक देशी बनावटीची पिस्टल किंमत अंदाजे 40,000 रुपये, 4 जिवंत कारतूस किंमत अंदाजे 2,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्याकडील वाहन बजाज पल्सर किंमत 1,50,000 असा एकूण 1,92,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपित यांना पळून गेलेल्या आरोपीचे नाव विचारले असता त्याचे नाव शेख अझहर उर्फ शूट शेख अकबर असे नाव सांगितल्याने नमूद 3 आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन उमरखेड येथे शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील आरोपी अनिल सुरेश पवार यांच्या विरुद्ध नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, विनयभंग असे आरोप करण्यात आले आहेत.